श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 29 कुणबी भक्तावर श्रीगुरूंची कृपादृष्टी। श्री गुरु गाणगापुरास वास्तव्यास आल्यापासून अनेक अगम्य लीला त्यांनी दाखविल्या। त्यांच्या शेकडो भक्तांप्रमाणे एक भक्त अडाणी अशिक्षित कुणबी होता। तो आज अनेक पिढ्यांपासून गाणगापुरात वास्तव्यास होता। तो जरी अडाणी अशिक्षित असला तरी सालस सत्प्रवृत्तीचा कष्टकरी म्हणून सर्व गाव त्याला ओळखत होते। गाणगापूरहून संगमावर जाण्याच्या रस्त्यावरच त्याचे शेत होते। वंश परंपरेने तोही शेती करीत असे। त्याचे नाव पर्वतेश्वर असून श्रीगुरूंचा तो परमभक्त होता। काया वाचा मनाने तो श्रीगुरूंची भक्ती करीत होता। श्रीगुरू दररोज स्नानासाठी संगमावर जाताना तो त्यांना पाहत असे आणि धावत येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून पुन्हा आपल्या शेतावर कामाला निघून जायचा। हा त्याचा क्रम अनेक दिवस चालू होता। श्रीगुरू हास्यवदनाने त्याला आशीर्वाद देत व काही न बोलता निघून जात। त्या कुणब्याने ज्या दिवशी त्याच्या आयुष्यात प्रथमच श्रीगुरूंना गाणगापूरच्या वेशीवर पाहिले त्याच दिवशी त्यांच्या तेजस्वी रूपाच्या दर्शनाने तो प्रभावित झाला। दुसऱ्याच दिवशी त्याने शेतावर एका कोपऱ्यात पूर्वाभिमुख असा 2 हात लांबी रुंदीचा कोनाडा बांधून काढला व चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ दिवशी तेथे एक श्रीफळ ठेवले। ब्राह्मणाकरवी त्या श्रीफळाची विधीपूर्वक पूजा अर्चा करून तो नारळ म्हणजे प्रत्यक्ष श्रीगुरूच समजून त्या श्रीफळाची तेथे त्याने स्थापना केली। ते श्रीफळ म्हणजेच श्रीगुरू समजून आपली सुखदुःखे त्यास सांगू लागला। शेतातील काम संपल्यावर त्या श्रीफळाच्या समोर बसून त्यांचे स्तवन करू लागला। नित्य नेमाने पूजा करून हे श्रीफळ श्रीगुरूंचाच हा आधार आहे असे समजून तो विश्वासाने त्याच्या शेतात काम करीत असे। श्रीगुरू गाणगापुरात वास्तव्यास आल्यावर आता वर्षभराचा काळ लोटला होता। तेव्हा त्याने त्या वर्षीच्या चैत्र पाडव्याला त्या श्रीफळाचे पूजन करून संगमावर विसर्जन केले व त्या ठिकाणी परत ब्राह्मणाकरवी नवीन श्रीफळ स्थापन केले। अशी 10 वर्षे लोटली। त्याचा हा पूजेचा क्रम व श्रीगुरू घरावरून जाताना त्यांना वंदन करणे हा प्रकार अखंड चालू होता। या 10 वर्षात आपली परिस्थिती सुधारल्याचे त्याला जाणवले। काही वर्षी गरिबीमुळे एक वेगळेच जेवण मिळत होते। आता हे चित्र पालटून एखादे वर्ष दुष्काळ पडला तरी त्याच्या घरातील कोठारात धान्य शिल्लक असे। त्यामुळे त्याची श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा बसली होती। हे सर्व श्रीगुरूंच्या दर्शनानेच व माझ्या श्रद्धेचेच फळ आहे असे तो समजत असे। एक दिवस श्रीगुरू त्या कुणब्याला म्हणाले, आज मी तुला काही विचारणार आहे। तू मला धावत येऊन वंदन करण्याचे हे कष्ट रोज का करीत आहेस? तुझी काही इच्छा आहे का? तसे असल्यास मला निस्संकोचपणे सांग। तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला, कारण आज प्रथमच तो श्रीगुरूंचा आवाज ऐकत होता। तो सुद्धा हात जोडून म्हणाला, हे स्वामी, तुमचे मी नित्य नेमाने दर्शन घेतो, कारण तुमच्यामुळेच माझे दिवस सुखासमाधानाने जात आहेत। माझी एकच इच्छा आहे, या शेतात तुमचे एकदा पाय लागावे, माझे शेत तुम्ही एकदा पावन करावे, भरपूर धान्य तेथे पिकावे असे मला वाटते। त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू तुझ्या शेतात काय पेरले आहेस? तेव्हा तो कुणबी म्हणाला, मी ज्वारी पेरली आहे। तुमच्या कृपेमुळे आता धान्यांनी भरलेली कणसं भरपूर येतील। तुम्ही माझ्या शेतात एकदा या व अमृत दृष्टीने माझ्या शेतावर नजर फिरवा। तुम्ही सर्वांचे कल्याणच करता, परंतु मी शूद्र म्हणून माझी उपेक्षा करू नका। श्रीगुरू शेतावर गेले व चोहीकडे नजर फिरवून ते शेतातून बाहेर आले। ते त्या शूद्राला म्हणाले, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते माझ्यावर विश्वास ठेवून ऐक। तो शूद्र म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला शिरसावंद्य आहे। जे काही सांगायचे असेल ते सांगा। त्याचा परम भक्तिभाव पाहून, त्याचा विश्वास पाहून श्रीगुरू म्हणाले, मी स्नान करून मध्यान्नीस परत फिरेपर्यंत हे सर्व पीक कापून काढ, कचरा पण उचलून बाहेर टाक। पीक अजून तयार झाले नाही असा विचार मनात आणू नकोस। माझ्यावरील विश्वासाने लागलीच कामाला लाग। असे म्हणून श्रीगुरू तेथून संगमावर गेले। श्रीगुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून कुणबी लागलीच शेताच्या धन्याकडे गेला व म्हणाला, या वर्षीचा खंडीचा करार झालेला नाही, तो गेल्या वर्षीचाच आकार घेऊन पुरा करा। तेव्हा धनी म्हणाला, असे कसे होईल? या वर्षी पीक चांगले येणार आहे, तेव्हा कापल्यावरच ठरवू। परंतु कुणब्याने लागलीच खंड नक्की करण्याचा आग्रह धरला व गेल्या वर्षीच्या दुप्पट धान्य देईन असे म्हणू लागला। त्या मालकाने हे कबूल केले। तशा प्रकारे करारपत्र लिहून दिल्यावर त्याने माणसे गोळा करून तो शेतावर गेला। कुणब्याने वेगाने शेत कापण्यास सुरुवात केली। तेवढ्यात त्याची पत्नी आणि मुले त्याला मनाई वरू लागली। तेव्हा तो कुणबी चिडला व आपल्या कुटुंबियांना दगडाने मारू लागला। ती घरची मंडळी शेताच्या धन्याकडे गेली।
तेथे गेल्यावर कुणब्याची पत्नी त्याला म्हणाली, माझ्या पतीला निश्चित वेड लागले आहे. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पीक आले आहे. त्या संन्यासी यतेश्वराच्या सांगण्यावरून त्याने मूर्खासारखे सारी पीक कापून टाकले. सर्व पीक आणखी महिनाभराने तयार होऊन आम्हाला भरपूर धान्य मिळाले असते. ते सारे धान्य वाया गेले. तेव्हा तो शेतमालक म्हणाला, तुमच्या पतीने उभे पीक कापले तर कापे नका. आमचे काय नुकसान होणार आहे? गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट धान्य देतो असे हमीपत्र त्याने आम्हाला लिहून दिले आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. ह्या वर्षी भरपूर पीक आले आहे याची आम्हाला खात्री आहे. ग्रामस्थांच्या मदतीने त्याने शेतातील सर्व पीक कापून टाकले. सर्व कापलेला पिकाचा ढीग गुरांना हिरवा चारा म्हणून उपयोगी येईल म्हणून बाहेर आणून कोपऱ्यात गोळा करून ठेवला व शेत स्वच्छ केले. मध्यान्नाची वेळ झाली. श्रीगुरू परत येण्याची वेळ जवळ आली. तो कुणबी वाट बघत उभा होता. इतक्यात श्रीगुरू दुरून येताना त्याला दिसले. तो धावत पुढे जाऊन त्यांना भेटला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी सारे पीक कापून टाकले. त्यावर श्रीगुरू हसत म्हणाले, अरे तू विनाकारण पीक कापलेस. आम्ही सहज विनोदाने म्हणालो की तू सारे शेत कापून काढ. तू आमचे बोल खरे म्हणून सारे पीक कापून टाकलेस. यावर कुणबी म्हणाला, हे स्वामी, तुमचे वाक्य मला कामधेनूप्रमाणे आहे. त्यामुळे मी तुमची आज्ञा मानून शेत कापले. श्रीगुरूंनी त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहिले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची जराही छटा त्यांना दिसली नाही. तो म्हणाला, तुम्ही कोणत्या हेतूने बोललात ते मला माहीत नाही. माझ्या देवाची आज्ञा पाळणे हाच माझा धर्म आहे, एवढेच मला माहीत आहे. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्या शब्दांवर विश्वासून शेत कापलेस, तेव्हा पुढे याचे फळ तुला चांगलेच मिळेल. ह्याविषयी काळजी बाळग. चिंता करू नकोस. तू आता घरी निघून जा. असे म्हणून श्रीगुरू मठात परतले व कुणबीही घरी गेला. घरी जाताच पाहतो तर शेत कापल्यामुळे त्याची पत्नी व मुले मोठमोठ्याने आक्रोश करीत होती. आजूबाजूचे लोक चौकशी करावयास आले होते. तो कुणबी सर्वांना सांगत होता, माझ्या हातून विशेष असे काही घडलेच नाही. श्रीगुरूंची आज्ञा प्रमाण मानून मी माझ्या शेतातले पीक कापून टाकले. श्रीगुरू म्हणजे कामधेनू आहेत, साक्षात शंकरच आहेत. त्यांच्या आज्ञेने मी हे केले. त्यामुळे माझ्या मनाला समाधान, स्थिरता प्राप्त झाली आहे. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने माझे भलेच होणार आहे. श्रीगुरूंची ज्यावर कृपा होते त्यांच्या घरी दैन्य राहणारच नाही. त्यांच्या कृपेने मला अधिकच लाभ होईल याची मला खात्री आहे. तो कुणबी घरातील लोकांना धीर देत होता. त्या सर्वांना श्रीगुरूंवर विश्वास ठेवण्यास त्याने सांगितले. तो शेतात जाऊन त्या मानलेल्या कोनाड्यातील देवाजवळ रोज हितगुज करीत होता. असे 8 दिवस गेल्यावर एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला. पाऊस आला. सर्व गावातील शेताचे पीक फुकट गेले. मूळ नक्षत्रावर कधी नव्हे तो मुसळधार पाऊस पडला. सर्वांचे पीक नष्ट झाले, परंतु त्या कुणब्याला मात्र त्याचा फायदा झाला. त्याने कापलेल्या ज्वारीच्या मुळांना विपुल कोंब फुटले. त्याला पुष्कळ धान्य मिळण्याची आशा दिसू लागली. त्या ज्वारीच्या मुळांना अनेक फाटे फुटून सर्वत्र जोंधळ्याची कणसे दिसू लागली. सगळा देश दुष्काळग्रस्त झाला असताना त्या कुणब्याकडे मात्र विपुल धान्य पिकले होते. त्यांची पत्नी व मुले अतिशय आनंदित झाली. पत्नीने पतीचे पाय धरले व त्याला दूषणे दिल्याबद्दल क्षमा मागू लागली. ती म्हणाली, हे पतिदेवा, मी अज्ञानाने तुमची खूप निंदा केली. तुमच्या गुरूंना दोष देऊन त्यांची टिंगल केली. मला क्षमा करा. अशी पतीला विनंती करून दोघे शेतावर आली. त्यांनी त्या स्थानदेवतेची पूजा केली आणि श्रीगुरूंचे दर्शन घेण्यास त्यांच्या मठात गेली. त्या दोघांनी श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांची विचारपूस केली. दोघांनी श्रीगुरूंची स्तुतिस्तोत्रे गायली. दोघे श्रीगुरूंना म्हणाले, हे स्वामी, तुम्ही साक्षात शंकर आहात. तुम्हीच आमचे कुलदैवत आहात. आमची कामधेनू, देव सर्व तुम्हीच आहात. तुमचे वचन चिंतामणीप्रमाणे आहे. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तेव्हा श्रीगुरूंना खूप आनंद झाला. त्यांनी तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल असा त्यांना आशीर्वाद दिला. दोघे आनंदात घरी परतले. 1 महिन्यानंतर कुणब्याच्या लक्षात आले, गेल्या वर्षीपेक्षा हे पीक 100 पटीने जास्त आले आहे. तो शेताच्या मालकाकडे गेला आणि म्हणाला, धनी, करारापेक्षा मी तुम्हाला दुप्पट धान्य देतो. हे जरी खरे असले तरी माझ्या गावकऱ्यांसाठी मी अर्धे पीक तुम्हाला देण्यास तयार आहे. तो मालक म्हणाला, तुझ्यावर श्रीगुरूंची कृपा झाल्यामुळे तुला हे एवढे अपार पीक हाती लागले आहे. तूच गावातील लोकांना धान्याचे वाटप कर. कुणब्याने आनंदाने आपले अर्धे पीक गावातील लोकांना वाटून टाकले.
ते कृतज्ञतेने त्याचे पाय धरू लागले. तेव्हा तो म्हणाला, मठात व संगमावर जा, तेथे श्रीगुरू असतील, त्यांचे पाय धरा. हे धान्य त्यांच्याच कृपेने मिळाले आहे. तुम्ही त्यांची सेवा करून त्यांच्या भक्तीत रममाण व्हा, म्हणजे तुमचेही जीवन आनंदी होईल.